अर्थ की साबणचा झाक जो म्हणतो आपण फेस तो सुद्धा आपल्याला दिसतो. याच्यासाठी सगळ्यात पहिले एक बीकर, आपण एक बीकर घेतला. प्रोसिजर जर आपण सिंपल समजून घेतली, बीकर घेतला आपण, त्याच्या बीकरमध्ये NaOH घेतली. फर्स्ट एक NaOH 100 ml बीकरमध्ये पूर्ण 50 ml NaOH आपण घेतलं. मग NaOH त्याच्यानंतर NaOH मध्ये आपण ॲड केलं सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड ॲड केलं आणि त्याला म्हणजे NaCl म्हणतोय, ते आपण रोजच्या जेवणामध्ये खातो, त्याला म्हणतो आपण मीठ, बरोबर. NaOH प्लस NaCl ॲड केलं, त्याच्यानंतर त्याला हीट केलं. हीट केल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये ग्लॅसियल ॲसिड टाकतो. ग्लॅसियल ॲसिडचं पर्सेंटेज आपल्याला आपलं जे खोबऱ्याचं कोकोनट ऑइल असतं त्याच्यामध्ये असतं. मग त्याला मेजर करून आपलं हे मेजरिंग सिलेंडर आहे, 5 ml 10 ml 15 ml म्हणून आपण हे याच्यामध्ये टाकलं आणि मेजर केलं की कोकोनट ऑइल किती आहे. ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये 20 ml दिलेलं आहे, म्हणजे पॅराशूट कोकोनट ऑइल, खोटं बोलत नाही, पूर्ण 20 ml होतं. मग हे 20 ml कोकोनट ऑइल आम्ही त्याच्यामध्ये टाकलं आणि मग त्याला स्टर केलं. स्टर केल्यानंतर सायमल्टेनियसली आणखी ॲड केलं आणि त्याला हीट केलं. हीट करण्याकरता बाहेर हीट केलं, अर्धा तास कंटिन्यू हीट करायला लागलं. हीट केल्यानंतर मग जे प्रोडक्ट आहे ते थोडंसं सुरुवात तयार झाली आणि मग ते झाल्यानंतर त्याला 6 तास 8 तास म्हणजे 6 तास 8 तास काल आम्ही रिएक्शन केली, बरोबर आहे. आज सकाळी आल्यानंतर आम्हाला हे दिसलं, म्हणजे 6-8 तास तसंच ठेवलं आणि 6-8 तास झाल्यानंतर आज इथे पुन्हा हीट केलं 15 मिनटं आणि मग फिल्टर केलं. फिल्टर केल्यानंतर आपल्याला साबणचा जो प्रोडक्ट आहे फॉर्मेशन ऑफ सोप तो आपल्याला दिसतो. म्हणून ॲपरेटस, इन्ग्रेडियंट्स आणि केमिकल्स NaCl, NaOH आणि ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड. त्याच्यानंतर हीट, त्याच्यानंतर फ्रीज 6 to 7 hours आणि रिझल्ट आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल सगळ्यांना साबण कशी तयार केली जाते. ओके, बघा झाक निघाली आहे. रहीम हात वर कर, हाथ और करके चल.